नमस्कार मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आधार कार्डमध्ये जे अपडेट आलेले होते त्याबद्दल इन्फॉर्मेशन दिलेली होती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाईव्ह एक्झाम्पल पाहणार आहोत की कशा प्रकारे कुठल्याही प्रकारचे जे अपडेशन आहे, जसे की आधार कार्डमध्ये जर तुम्हाला तुमचे नाव अपडेट करायचे असेल, जन्मतारीख अपडेट करायची असेल किंवा ॲड्रेस अपडेट करायचा असेल तर ते कशा प्रकारे करायचे याचं लाईव्ह एक्झाम्पल आज आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, जर तुम्हाला आधार कार्डमध्ये कुठलीही अपडेट करायची असेल तर त्याकरता एक आवश्यक असं जे गोष्ट आहे मित्रांनो, तर ते तुमचा आधार क्रमांक जो आहे तो मोबाईल नंबरशी लिंक असणे जरुरी आहे। त्यानंतरच तुम्ही आधार कार्डमध्ये कुठल्याही प्रकारचे जे अपडेशन आहे ते घर बसल्या करू शकणार आहात। जर तुमचा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी लिंक नसेल तर तुम्हाला सेंटरवर जाऊन तो अगोदर लिंक करावा लागणार आहे। त्यानंतरच तुम्ही कुठल्याही प्रकारचे जे अपडेशन आहे ते घर बसल्या देखील करू शकता। चला तर मग सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आणि पाहूया की कशा प्रकारे तुम्ही आधार कार्डमध्ये तुमचे जर नाव चुकीचे असेल तर ते कशा प्रकारे अपडेट करायचे। सोबतच जर तुमचं आफ्टर मॅरेज जर तुम्हाला कुठल्या व्यक्तीचे नाव चेंज करायचे असेल तर ते कशा प्रकारे करायचे त्याचे संपूर्ण जे इन्फॉर्मेशन आहे आणि लाईव्ह एक्झाम्पल जे आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओला स्किप न करता पूर्णपणे पहा, जेणेकरून कुठलीही स्टेप तुम्ही मिस करणार नाही आणि तुम्हाला कुठलाही फॉर्म भरताना अडचण जे आहे ते येणार नाही। चला तर मग सुरू करूया आजच्या ह्या व्हिडिओला। तर मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याच्या अगोदर मी अंकुश कोंडेकर आणि तुम्ही पाहतात एके टिप्स मराठी, टेक्निकल माहिती आता आपल्या मायबोलीतून। तर मित्रांनो, जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून देखील सबस्क्राइब केलेले नसेल तर खाली सबस्क्राइब बटन दिलेले आहे, त्यावर प्रेस करा आणि सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून माझे येणारे जे नवनवीन व्हिडिओज आहे ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील। चला सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। तर मित्रांनो, आधार अपडेट करण्याकरता सर्वात अगोदर आपल्याला यायचे आहे आधार कार्डच्या वेबसाईटवर, जे की तुम्हाला सर्वांना माहीतच आहे। आधार कार्डची जी वेबसाईट आहे ते याचा ॲड्रेस तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मिळू शकते। तिथून जाऊन तेथे क्लिक करून देखील तुम्ही या वेबसाईटवर व्हिजिट करू शकता। या वेबसाईटवर आल्यानंतर एकतर तुम्ही या वेबसाईटवर येऊन इथे तुम्हाला माय आधारवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता की अपडेट डेमोग्राफिक डाटा अशा प्रकारचा एक ऑप्शन दिसेल, तर यावर क्लिक करायचं आहे। किंवा मित्रांनो, तुम्ही या वेबसाईटवर डायरेक्टली सुद्धा व्हिजिट करू शकता, जे की मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक देणारच आहे। ssUP.UIDAR.gov.in अशा प्रकारची वेबसाईट आहे। तर या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला सर्वात फर्स्ट नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते दिसेल, जे की प्रोसीड टू अपडेट आधार। तर यावर आपल्याला क्लिक करायचे आहे। यावर क्लिक केल्यानंतर तुमचा जो आधार नंबर आहे 12 डिजिट आधार क्रमांक तो इथे इन्सर्ट करायचा आहे। आधार क्रमांक इन्सर्ट केल्यानंतर तुमच्यासमोर जो इथे कॅप्चा दिसत आहे तो तुम्हाला जसाच्या तसा इथे फिल करायचा आहे आणि त्यानंतर सेंड OTP या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे। त्या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तर तो OTP तुम्हाला इथे इन्सर्ट करायचा आहे। तर बघा, लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे दोन ऑप्शन दिसेल, जसे की अपडेट डेमोग्राफिक डाटा, इथे फर्स्ट नंबरचा ऑप्शन दिसत आहे आणि सेकंड नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे अपडेट ॲड्रेस। तर आपल्याला फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवर जे आहे ते क्लिक करायचं आहे, अपडेट डेमोग्राफिक डाटा या बटनवर, आणि इथे तुम्हाला नेमकं काय अपडेट करायचे आहे, जसे की लँग्वेज, नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, मोबाईल नंबर, ईमेल, यामध्ये तुम्ही कुठलीही गोष्ट किती वेळा अपडेट करू शकता ते देखील तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे मित्रांनो। जसे की जर तुम्हाला नेम अपडेट करायचे असेल तर ते तुम्ही 2 वेळा अपडेट करू शकता, डेट ऑफ बर्थ जे आहे ते 1 वेळा अपडेट करू शकता, तुमचं जेंडर जे आहे ते 1 वेळा अपडेट करू शकता, मोबाईल नंबर जो आहे तो अनलिमिटेड अपडेट करू शकता आणि आधार कार्ड देखील अनलिमिटेड जो आहे तो अपडेट करू शकता। तर आपल्याला इथे चेंज करायचे आहे नेम, तर यावर मी क्लिक करेल आणि प्रोसीड या बटनवर क्लिक करायचे आहे। प्रोसीड या बटनवर क्लिक केल्यानंतर येस आय एम अवेअर ऑफ दिस यावर क्लिक करायचे आहे, प्रोसीडवर क्लिक करायचे आहे। तर बघा, इथे तुमचा जो डाटा आहे तो दिसेल, जे की तुमचं अगोदरचे नाव आहे मित्रांनो ते दिसेल। त्यानंतर तुम्हाला जे नाव चेंज करायचे आहे ते इथे तुम्हाला फिलअप करायचं आहे। इथे जे नाव तुम्हाला अपडेट करायचं आहे ते इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला इथे जे नाव आहे ते मराठीमध्ये सुद्धा दिसेल आणि यानंतर खाली एक ऑप्शन दिसते मित्रांनो ते की अपलोड व्हॅलिड डॉक्युमेंट अशा प्रकारचं ऑप्शन तुम्हाला इथे दिसणार आहे। तर इथे तुम्ही कुठल्या प्रकारचं जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड करू शकता। तर यावर तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल की कुठलंही जे डॉक्युमेंट आहे, जे जसे की जर तुम्हाला नाव चेंज करायचं असेल तर तुम्ही इथे गॅजेट नोटिफिकेशन देखील अपडेट करू शकता, मॅरेज सर्टिफिकेट अपडेट करू शकता, जेणेकरून जर तुमचं लग्नानंतर जर अपडेट करायचं असेल तर जर तुमच्याकडे किसान फोटो पासबुक असेल ते देखील अपडेट करू शकता, पेन्शनर
फोटो क्रेडिट कार्ड, फोटो बँक ATM, त्यानंतर मित्रांनो गव्हर्नमेंट ID कार्ड जर असेल ते देखील तुम्ही इथे अपडेट करू शकता. ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID, पॅन कार्ड, राशन कार्ड, पासपोर्ट यामधून कुठलंही एक डॉक्युमेंट मित्रांनो जे आहे ते तुम्हाला इथे अपडेट करायचे आहे. तर मित्रांनो माझ्याकडे गॅजेट नोटिफिकेशन आहे जे की मी अपडेट करणार आहे आणि इथे अपलोड करणार आहे. त्याच्या बेसिसवर देखील तुम्ही जे तुमचं नेम चेंज आहे ते अपडेट करू शकता. जर मित्रांनो तुमच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल, तुमच्या नावाच्या स्पेलिंगमध्ये काही मिस्टेक असेल तर ते तुम्ही इथे पॅन कार्ड देखील अपडेट करू शकता, वोटर ID देखील अपलोड करू शकता, ड्रायव्हिंग लायसन किंवा इतरही अनेक जे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पाहायला मिळेल की कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट आहे जे नेम चेंज करता तुम्ही अपडेट करू शकता. तर मी इथे गॅजेट नोटिफिकेशन जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे अपलोड डॉक्युमेंट या बटनवर क्लिक करायचे आहे आणि JPG फॉर्मॅटमध्ये तुमचा जो डाटा आहे मित्रांनो तो अपलोड करायचा आहे. तर बघा मी नेम चेंजचं लेटर माझ्याकडे आहे ज्याला की आपण इंग्लिशमध्ये गॅजेट नोटिफिकेशनसुद्धा म्हणतो. तर हे मला इथे अपलोड करायचं आहे. अपलोड झालेलं आहे मित्रांनो. त्यानंतर इथे तुम्ही प्रिव्ह्यूसुद्धा करू शकता. प्रिव्ह्यू या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचं जे आधार कार्ड आहे ते लोड होईल. तर बघा मित्रांनो तुमचं जे नाव आहे, जे तुम्ही नाव इन्सर्ट केलेलं आहे, जे नवीन अपडेशन आहे ते तुम्हाला इथे एक वेळा प्रिव्ह्यू केलं जाईल. आणि त्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला काही एडिट करायचे असेल, जर तुमचं काही स्पेलिंग परत चुकलेलं असेल टाईप करताना ते तुम्ही इथे एडिट करू शकता. किंवा जर तुमचं करेक्ट असेल तर तुम्हाला इथे जो कॅप्चा आहे मित्रांनो तो इथे फिल करायचा आहे आणि सेंड OTP परत तुम्हाला एक OTP जो आहे तो तुमच्या मोबाईल नंबरवर पाठवला जाईल जो की आधार कार्डची लिंक असेल. तर या बटनवर तुम्हाला क्लिक केल्यानंतर एक OTP परत तुमच्या आधार कार्डवर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर पाठवला जाईल. परत इथे तुम्हाला तो जो OTP आहे तो इथे इन्सर्ट करायचा आहे. इथे OTP इन्सर्ट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या जो बॉक्स तुम्हाला जे दिसत आहे चेकबॉक्स त्यावर टिक करायचा आहे आणि मेक पेमेंट या बटनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला 50 रुपये जे फी आहे मित्रांनो ते पेमेंट करायची आहे. पेमेंट तुम्ही क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंग याच्या मार्फत देखील करू शकता मित्रांनो. तुमचं पेमेंट जे आहे मित्रांनो ते सक्सेसफुली झाल्यानंतर अशा प्रकारे पेज दिसेल आणि ते मेन पेजवर जे आहे ते तुमचं पेज जे आहे वेब पेज जे आहे ते रिडायरेक्ट होईल. तर मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता आपल्याकडे एक ॲक्नॉलेजमेंट रिसिप्ट जे आहे SSU डेमोग्राफिक अपडेट अशा प्रकारची तुम्हाला दिसणार आहे. जसे इथे की तुम्हाला ट्रान्झॅक्शन सक्सेसफुल अशा प्रकारचं ऑप्शन दिसेल. त्यानंतर एक इनवॉइस नंबर दिसेल जो की तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. त्यानंतर तुम्हाला URN नंबर दिसेल जो की तुम्हाला इथे नोट डाऊन करून ठेवू शकता. किंवा मित्रांनो त्यानंतर इथे तुम्ही जे रिसिप्ट आहे ते डाउनलोड देखील करू शकता. तर बघा इथे मी डाउनलोड केलेली आहे. हे PDF फॉर्मॅटमध्ये जे आहे ते डाउनलोड होणार आहे. त्यानंतर मित्रांनो तुमचा आधार नंबर जो आहे तो इथे पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचा जो रिक्वेस्ट नंबर जो आहे जो तुम्ही अपडेट करता पाठवलेला आहे तो तुम्हाला इथे मिळेल. त्यानंतर यावर इनवॉइस नंबर दिसेल आणि पेमेंट कधी केलं, त्यानंतर काय अपडेशन जसं की एक्झिस्टिंग नाव जे आहे ते होतं आणि तुम्ही करेक्शनसाठी कुठल्या प्रकारचे जे नाव आहे हे सर्व काही मित्रांनो डिटेल जे आहे तुम्हाला पाहायला मिळेल. जर तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबरनुसार जर तुम्हाला ट्रेस करायचं असेल की आपलं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे की नाही तर ते तुम्ही इथे करू शकणार आहात मित्रांनो. तुमचं आधार कार्ड अपडेट झालेलं आहे की नाही ते जर चेक करायचं असेल तर तुम्ही इथे पाहू शकता. या वेबसाईटवर आल्यानंतर परत तुम्हाला माय आधार हे ऑप्शन दिसेल आणि यामध्ये तुम्हाला इथे पाहायला मिळेल चेक ऑनलाईन ॲड्रेस अपडेट अशा प्रकारचं एक स्टेटस दिसेल. तर यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा इथं आधार नंबर जो आहे तो इन्सर्ट करायचा आहे. त्यानंतर तुमचा URN नंबर जो की तुमच्या रिसिप्टवर आहे तो इथे इन्सर्ट करायचा आहे आणि इथे जो कॅप्चा दिसत आहे मित्रांनो तो इथे सेंड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर एक OTP येईल. तो OTP इथे इन्सर्ट करायचा आहे आणि इथं त्यानंतर तुम्ही तुमच्या आधार कार्डच्या अपडेशनचा जो स्टेटस आहे मित्रांनो तो चेक करू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही आधार कार्डमध्ये जो अपडेशन आहे ते घरबसल्या देखील करू शकता. तर मित्रांनो अशा प्रकारचा आजचा हा व्हिडिओ होता. तो तुम्हाला कशा प्रकारे वाटला? जर तुम्हाला देखील काही अडचणी येत असतील आणि तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये कळवू शकता. मी त्यावर नक्की सोल्युशन प्रोव्हाइड करेल. आणि जर तुम्ही अजून देखील माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब बटन दिलेले आहे त्यावर प्रेस करा. सोबत बेल आयकॉनला देखील प्रेस करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील. चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.